सर्वे भो देवे भो नमः सर्वे भो ब्राह्मणे भो नमो नमः आचमन करायचं 3 वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा मनत सोडायचं श्री केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः परत एकदा आचमन करायचं 3 वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा मनत सोडा पुनराचम्य श्री केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमो नमः त्या नारळावर तांदूळ घालायचे वरदमूर्तये श्रीमन थोडे तांदूळ द्या वाटी भरून वरदमूर्ते श्रीमन महागणाधिपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः स्थलदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातापितृभ्यं नमः लक्ष्मीनारायणभ्यं नमः सर्वे भूदेवेभ्यो नमो नमः सर्वे भूब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि य पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्भरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनवरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्देवरश्यामोर्धयस्तो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्याद्यौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो श्री श्वेतवाराह कल्पे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः शालिवाहनशके पराभव नाम संवत्सरे वैशाख मासे शुक्लपक्षे सप्तम्यां तिथौ शुक्रवासरे यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ तुमचं गोत्र काश्यप म्हणायचं काश्यप गोत्र उत्पन्न स्वतःचं तुमचं पूर्ण नाव घ्यायचं नितीन शशिकांत पालव म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य हि वृद्ध्यर्थम समस्त अभ्युदयार्थंच अभीष्ट कामना सिद्ध्यर्थम कुलस्वामिनी कुलदेवता ग्रामदेवता सद्गुरु देवता अखंड कृपा प्रसाद आशीर्वाद सान्निध्य प्राप्ति प्रीत्यर्थम ब्राह्मणो देवता प्रीत्यर्थम गंधादि षोडशोपचार पूजनम महाअभिषेक स्नानं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपति स्मरणं महागणपति पूजनं करिष्ये तथा कलश घंटा दीप स्मरणं पूजनं करिष्ये हातावर 4 वेळा पाणी घ्या आणि सगळे असतात आता मला सोडून द्या वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः प्रार्थनापूर्वकं मध्याह्नं नमस्कारं समर्पयामि करोमि
त्या गणेश पूजनावर 3 वेळा तांदूळ घालायचे. वरदमूर्ते नारळावरते हो नाही त्या वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. पळीने थेंबर पाणी घालायचं. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आचमन्यं समर्पयामि. फलापकर्षस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. पळीभर पाणी घाला. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. अक्षता वहायच्या. सुप्रतिष्ठितमस्तु. कापसाचं लाल वस्त्र वहा. सर्वभूषादिके सौम्य लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यतां. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास निर्मित वस्त्रं समर्पयामि. तांदूळ घालायचे. यज्ञोपवितार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. गंध लावायचं. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हळद कुंकुवः. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. रिद्धे नमः. सिद्धे नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतवः. अक्षतान् समर्पयामि. ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि. नानाविध पुष्पाणि च समर्पयामि. ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि. अक्षता वाहायच्या. दुर्वांकुरार्थे शमीपत्रार्थे बिल्वपत्रार्थे अक्षतान् समर्पयामि. ताम्हणात 2 वेळा हातावरून पाणी सोडा. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. गुळाभोवती गोल पाणी फिरवायचं. गुड खाद्य मधुर प्रसाद नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. नमः. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं च समर्पयामि. गंध लावायचं नारळाला. करोदवर्तनार्थे साक्षत चंदनं समर्पयामि. विड्यावर पळीभर पाणी घालायचं. मुखवासार्थे पुगी फल तांबूल किंचित व्यावहारिक द्रव्य दक्षिणान् समर्पयामि. कर्पूरार्तिक दीपं समर्पयामि. निरांजन ओवाळायचं. घंटा वाजवायची डाव्या हाताने. कर्पूर गौरव करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. कर्पूरार्तिकदीपं समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रदक्षिणभावे नमस्कारं समर्पयामि. आवाहनं समर्पयामि. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायको. जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां. जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां. श्री गणेश रक्ष मां. जय गणेश रक्ष मां. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरे विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायको. तामनात थेंबर पाणी सोडायचं. अनेन हातावरून सोडायचं. अनेन या कृतगंधादी पूजनमहं कर्म तेन श्री महागणपती देवता प्रियंतां मंगलमूर्ती मोरया. श्री कलशाय नमो नमः. सर्वचारार्थे हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. तांब्याला वाहायचं. घंटाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटेला वाहायचं. दीपदेवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारार्थे हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं गंधपुष्पं समर्पयामि. एक तुळशीपत्र घ्या. तांब्यात बुडवा. सगळ्या सामान साहित्यावर स्वतःच्या मस्तकावर पाणी शिंपडा. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगत विवाय स्मृतिंडरिकाक्षं सभाय भिंतरं चिते पूजन संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत. तामनात ठेवून द्या. कुलस्वामिनी कुलदेवता तुमची कुलदेवता.
कोसंबी देवी देवताभ्यो नमः अक्षता वहा कोसंबी देवता ग्रामदेवता रामेश्वर देवताभ्यो नमः नमस्कार करायचा हां नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि सर्वे भूदेवेभ्यो नमः सर्वे भूब्राह्मणेभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि जमिनीला हात लावायचा भूमी देवताभ्यो नमः समोर हात लावायचा आसन देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि सर्वे भूदेवेभ्यो नमः सर्वे भूब्राह्मणेभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि हातात तांदूळ घ्यायचे ब्राह्मण देवताभ्यो नमः समरक्षता व्हायच्या ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि परत एकदा अक्षता व्हायच्या ब्राह्मण देवताभ्यो नमो नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि परत एकदा अक्षता व्हायच्या ब्राह्मण देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि पैने पाणी घालायचं ब्राह्मण देवताभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि फलापगर्शस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि तुळशीपत्र घ्या ते पंचामृत समोर घ्या पंचामृत स्नानं कुर्यात ब्राह्मण देवताभ्यो नमो नमः समोर घ्या पंचामृत आणि पंचामृत स्नानं कुर्यात पयस्नानं समर्पयामि दधिस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नानानंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि एक पळी पाणी घालायचं पंचामृतस्नानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि ब्राह्मण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ताम्हण्यातून वेळा पाणी सोडायचं स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि त्या पंचामृताभोवती गोल पाणी फिरवा शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ताम्हण्यात 4 वेळा पाणी सोडायचं उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं च समर्पयामि करोदवर्तनार्थे गंध लावायचं साक्षत चंदनं समर्पयामि मुखवासार्थे बुगीफलतांबूल किंचित व्यावहारिक द्रव्यदक्षिणान् समर्पयामि विड्यावर पैभर पाणी घालायचं कर्पूरार्थिक दीपं समर्पयामि मंत्रपुष्पं समर्पयामि दोन्ही हात लावून धरायचे प्रदक्षिण भावे नमस्कारं समर्पयामि आवाहनं समर्पयामि अनिलमया कृताभिषेकपूर्व पंचोपचारी पूजन श्री ब्राह्मण देवता प्रियंताम कामनास्थंभर पाणी सोडायचं उत्तरायं निर्मल्यं निसृजम अभिषेकं कुर्यात ते घातलेलं फुल काढायचं फुलाचा वास घ्यायचा कामनात ठेवून द्यायचं आणि त्या तुळशीपत्राने अभिषेक करत राहायचं उत्तरायां निर्मल्यं विसृजम अभिषेकं कुर्यात श्री पुष्पदंत उवाच महिम्नः पारन्ते परमविदिशो यद्य सदृशे ततिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः तथा वाचः सर्वस्वमति परिणामावधिर्न मापेशस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतः पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोर् तद्व्यावृत्तायं चकितमपि धत्ते श्रुतिरपि ततस्य स्तोतव्यः प्रतिविधगुणकस्य विषयः पदेत्वर्वाचीने पतति नमनः तस्य नवचः मधुस्फीतावाचः परममृतं निर्मितवत तव ब्रह्मण्युवाकपितुर्गुरोर्विस्मयपदं मम त्वेतावाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीतर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिता तवैश्वर्ययत जगदुदयरक्षा प्रलेतुः वै वस्तु व्यस्तं दिग्भिन्ना सुतनुषु अभौयानामस्मिन् वरदरमणीयामरमणिं विहन्तु व्याक्रोशिं विदिधत इहैके जलधियः किमिह किङ्कायवायस्त्रिभुवनं किमाधारो धाता सुजति किमुपादान इति च अतर्केश्वर्ये त्वयि नवसरदुष्टो हतधियः कुतर्कोऽयं कांश्चिन्मुखरयति मोहाय जगतः यजन्मानो लोकाः किमवयवन्तो सुकृताम् अधिष्ठातारं किं भवति भवति अनीशो वा कुर्यात् भुवनजननेकः परिकरो
पूर्णं नारिकेलफलं समर्पयामि इदं फलं मया देव स्थापितं मृतस्व तेन मे सुफला वाक्तिर्भवे जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते अभिषितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः विघ्नहर्ता महागणपती सिद्धिविनायक कुलस्वामिनी कुलदेवता ग्रामदेवता स्थानसरवास देवता सर्वे भो देवे देवता सर्वे भो ब्राह्मणे भो देवता स्मरेमाण अस्मरेमाण देवता ब्राह्मण देवता आज या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव नितीन शशिकांत पालव. नितीन शशिकांत पालव व समस्त पालव कुटुंबीय परिवार मंडळी आज आपल्या चरणी अनन्य भावे शरण येऊन प्रार्थना करतायत की त्यांनी आज या ठिकाणी या त्यांच्या ब्राह्मण देवते चरणी षोडशोपचार पूजन महाअभिषेक सेवा अर्पण केलेली आहे तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या. त्याचप्रमाणे या स्थळामध्ये त्यांनी ब्राह्मण भोजन घातलेलं आहे. आवाहित देवतांच्या चरणी मधुर महाप्रसाद नैवेद्य अर्पण केलेला आहे. आपल्या चरणी अमृताचं फळ श्रीफळ अर्पण केलेलं आहे. फुगी फल तांबूल पानाचा विडा आपल्या चरणी अर्पण केलेला आहे तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या. या त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या चूक अपराध घडली असेल तर क्षमा करा. कुटुंबात सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात समाधानात ठेवा. त्यांच्या मागे जे काय क्लेश असतील अडी अडचणी असेल पीडा असेल तर ती दूर करा. मुलाबाळांना विद्या अभ्यासात यश द्या. नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात यश द्या. त्यांच्या ज्या काय मनोकामना असतील तर त्या परिपूर्ण करा. आरोग्यविषयक ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर करा. ते ज्या ज्या वेळी तुम्हाला हाक देतील ज्या ज्या वेळी तुम्हाला आवाहन करतील त्या त्यावेळी त्यांच्या हाकेला त्यांच्या आवाहनाला ओढून त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा सदैव सांभाळ करा संरक्षण करा. कुटुंबात लहान लेकरं त्यांचा सांभाळ करा. लहान लेकरांचा बाळगोपाळांचा विद्या अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे एकाग्र चित्ताने शांत चित्ताने अभ्यास होऊन विविध परीक्षांमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ दे. कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित राहू दे. त्यांनी घेतलेल्या औषध गोळ्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे गुण येऊन सर्वांच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित ठणठणीत राहू दे. कुटुंबातील व्यक्तींना गुणवंत कीर्तिवंत यशवंत आरोग्यवंत करा. कुटुंबातील व्यक्तींना दुर्गुणांपासून व्यसनांपासून सदैव दूर लांब ठेवा. कुटुंबातील व्यक्ती कामानिमित्त व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त विविध ठिकाणी जात असतात प्रवास करत असतात. मुंबईला पुण्याला परगावी परठिकाणी परदेशात जात येत असतात प्रवास करत असतात तर त्यावेळी त्यांचा सदैव सांभाळ करा संरक्षण करा. कुटुंबातील व्यक्तींच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून द्या. चांगल्या प्रकारे भरभराट करून द्या. चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळवून द्या. चांगल्या प्रकारे नावलौकिक प्राप्त करून द्या. त्यांच्या राहता वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे भूमिदोष वास्तुदोष तत्सम प्रकारचे दोष असतील तर ते दोष दूर करा परिहार करा निरसन करा. वास्तूच्या स्थळाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची करणी कर्तृत्ववादी बाधा असेल आभिचारिक बाधा असेल संबंधित बाधा असेल कोणत्याही प्रकारची नड असेल तर ती दूर करा परिहार करा निरसन करा आणि त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये त्यांना सुख शांती समाधान सुआरोग्य लाभू दे. आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होऊ दे. कुटुंबात सर्वांना गुण्यागोविंदाने आनंदाने समाधानाने एकमताने एकचित्ताने सदैव एकत्रित नांदण्यासारखं करा. आपल्या चरणी जी काय त्यांनी सेवा चाकरी केलेली आहे तर ती सेवा चाकरी आपल्या चरणी रुजू करून घ्या. याही पुढे अशी चांगल्या प्रकारे उत्तरोत्तर सेवा चाकरी करून घ्या आणि तुमचे कृपा आशीर्वाद तुमची कृपा दृष्टी तुमचे कृपा छत्र या समस्त पालव कुटुंबीय परिवार मंडळींच्या पाठीशी सदैव अखंड ठेवा. कोणाच्याही लग्न कुंडलीमध्ये म्हणा भावचलित कुंडलीमध्ये म्हणा कोणत्या प्रकारचे तत्सम प्रकारचे दोष असतील नवग्रह पिढा असेल 7.5 असेल तर ते दूर करा परिहार करा निरसन करा आणि सर्वांच्या थोर आणि पवित्र मनोकामना लवकरात लवकर शीघ्रात शीघ्र सफल करा परिपूर्ण करा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात खंड राहू दे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ब्राह्मण देवता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जगदम्ब 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 उदयोस्तु दिवा वै दिवारात्र विघ्नशान्तिरे भविष्यते नरनागपालञ्च भवितुस्नाशनम् ऐश्वर्यमतुलन्तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजापिडास्तस्कराग्नि समुद्भवाः ता सर्वा प्रशमं यान्ति व्यासो ब्रूतेन संशयः सर्वे जनाः सुखिनो भवन्तु आयुष्यमान भव सुखी भव यशस्वी श्री गुरुदेव दत्त इच्छित मनोकामना सफला संतु जय जगदम्ब जगदम्ब उदयोस्तु डोक्याला लावायचं नारळाचं गोळ वापरायचं तांदूळ तांदळाचं धान्य टाकायचं फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितोऽसुरासुरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः रामो राजमणे सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः श्री विघ्नहर्ता महागणपती सिद्धिविनायक कुलस्वामिनी कुलदेवता ग्रामदेवता स्थानस्थला वासुदेवता आदित्यादी नवग्रह देवता सर्वेभो देवेभो देवता सर्वेभो ब्राह्मणेभ्यो देवता श्री कृष्ण देवता गोपाल कृष्ण भगवान देवता सर्वेभो देवेभो देवता सर्वेभो ब्राह्मणेभ्यो देवता स्मरेमण अस्मरेमण देवता नारिकेल फलस्वरूपी देवता कुलदेवता आकार देवता वास्तुदेवता सरदेवता महागणपती सिद्धिविनायक देवता सत्यनारायण देवता समस्त आसमंत देवता आज या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव नितीन शशिकांत पालव व समस्त पालव कुटुंबीय परिवार मंडळी आज आपल्या चरणी अनन्य भावे शरण येऊन प्रार्थना करतात की त्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये श्री नारिकेल फल स्वरूपी कुलदेवता त्याचप्रमाणे अवैध देवता महागणपती सिद्धिविनायक देवता सत्यनारायण देवता आदी देवतांच्या चरणी षोडशोपचार पूजन महाअभिषेक सेवा अर्पण केलेली आहे तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या त्याचप्रमाणे या वास्तूमध्ये असताना ब्राह्मण भोजन घातलेलं आहे अवैध देवतांच्या चरणी मधुर महाप्रसाद नैवेद्य अर्पण केलेला आहे आपल्या चरणी अमृताचं फळ श्रीफळ अर्पण केलेलं आहे उगी फल तांबूल पानाचा विडा आपल्या चरणी अर्पण केलेला आहे तर ती सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्या या त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या चूक अपराध घडली असेल तर क्षमा करा कुटुंबात सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात समाधानात ठेवा त्यांच्या मागे जे काही क्लेश असेल अडचणी असेल पीडा असेल तर ती दूर करा मुलाबाळांना विद्या अभ्यासात यश द्या नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात यश द्या त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या परिपूर्ण करा आरोग्य विषयक ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर करा ते ज्या ज्या वेळी तुम्हाला हाक देतील ज्या ज्या वेळी तुम्हाला आवाहन करतील त्या त्यावेळी त्यांच्या हाकेला त्यांच्या आवाहनाला ओढवून त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा सदैव सांभाळ करा संरक्षण करा कुटुंबात लहान लेकर आहेत त्यांचा सांभाळ करा लहान लेकरांचा बाळगोपाळांचा विद्या अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे एकाग्रतेने शांततेने अभ्यास होऊन विविध परीक्षांमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ देत कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित राहू देत त्यांनी घेतलेल्या औषध गोळ्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे गुण येऊन सर्वांच्या तब्येती चांगल्या व्यवस्थित ठणठणीत राहू देत कुटुंबातील व्यक्तींना गुणवंत कीर्तिवंत यशवंत आरोग्यवंत करा कुटुंबातील व्यक्तींना दुर्गुणांपासून व्यसनांपासून सदैव दूर लांब ठेवा कुटुंबातील व्यक्ती कामानिमित्त व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त विविध ठिकाणी जात असतात प्रवास करत असतात मुंबईला पुण्याला परगावी पर ठिकाणी परदेशात जात असतात प्रवास करत असतात तर त्यावेळी त्यांचा सदैव सांभाळ करा संरक्षण करा कुटुंबातील व्यक्तींच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून द्या चांगल्या प्रकारे भरभराट करून द्या चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळवून द्या चांगल्या प्रकारे नवलौकिक प्राप्त करून द्या त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे भूमिदोष वास्तुदोष सत्सम प्रकारचे दोष असतील तर ते दोष दूर करा परिहार करा निरसन करा वास्तूच्या स्थळाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची करणी कर्तृत्ववादी बाधा असेल अभिचारिक बाधा असेल संबंधित बाधा असेल कोणत्याही प्रकारची नड असेल तर ती दूर करा परिहार करा निरसन करा आणि त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये त्यांना सुख शांती समाधान सुआरोग्य लाभ आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होऊ दे कुटुंबात सर्वांना गुण्यागोविंदाने आनंदाने समाधानाने एकमताने एकचित्ताने सदैव एकत्रित नांदण्यासारखं करा आपल्या चरणी जी काय त्यांनी सेवा चाकरी केलेली आहे तर ती सेवा चाकरी आपल्या चरणी रुजू करून घ्या याही पुढे अशी चांगल्या प्रकारे उत्तरोत्तर सेवा चाकरी करून घ्या आणि तुमचे कृपा आशीर्वाद तुमची कृपा दृष्टी तुमचे कृपा छत्र या समस्त पालव कुटुंबीय परिवार मंडळींच्या पाठीशी सदैव अखंड ठेवा कोणाच्याही लग्न कुंडलीमध्ये म्हणा भावचलित कुंडलीमध्ये म्हणा कोणत्या प्रकारचे तत्सम प्रकारचे दोष असतील नवग्रह पीडा असेल साडेसती असेल तर ते दूर करा परिहार करा निरसन करा आणि सर्वांच्या थोर आणि पवित्र मनोकामना लवकरात लवकर शीघ्रात शीघ्र सफल करा परिपूर्ण करा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ईश्वर यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया दिवावाय दिवारात्र विघ्न शांती भविष्यति नर नारद्रपाणांच्या भवे स्वप्ननाशनम ऐश्वर्यमदलंतेषाम आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रह नक्षत्र जापिडास्तस्कराग्ने समुद्भवाः ता सर्व प्रथमं यन्ति व्यासो वृत्तिन संशयाः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते आयुष्यमान भव सुखी भव यशस्वी भव श्री गुरुदेव दत्त इच्छित मनोकामना सफला संतु श्री गुरुदेव दत्त डोकीला नारळ लावायचा
नारळ येतो गोड जेवण वापरा तांदूळ प्लास्टिकच्या परातीकडे परातीचं पाणी छोटीच होतायचं ना. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on